कृपाखंड कृपा प्राप्त राहो। नमस्कार, चिंतामणी ज्योतिष कार्यालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विजयादशमीच्या दिवशी बरेच जणांना माहीत नाही की आपण जे घट बसवलेले आहे त्या घट बसवलेल्या जे धान्य आहे ते धान्य ज्या वेळेला आपण सीमोल्लंघनाला जातो त्यावेळेला त्या टोपीमध्ये ते धान्य जे आहे ते धान्य घेऊन जायचंय, आपल्या टोपीत लावायचंय आणि सीमोल्लंघनाच्या वेळेला जेव्हा आपण बाहेर जातो, खंडोबाला असू द्या किंवा मारुती असू द्या किंवा कुठल्याही गावाबाहेरच्या देवाला जिथं आपल्या देवांच्या पालख्या जातात किंवा जिथं देव आहेत, खंडोबा आहे, त्या ठिकाणी त्या वाहिले जातात ते धान्य आणि आपल्या टोपीच्या याला लावलं जातं आणि ते धान्य जे आहे ते धान्य टोपीला लावून मग त्या देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा करून मग तो विजयादशमीचा सोहळा साजरा केला जातो। विजयादशमीचा मुहूर्त जो आहे तो विजय मुहूर्त जो आहे तो दुपारी 2:17 ते 3:15 हा विजय मुहूर्त आहे। सर्वांनी त्या विजय मुहूर्तावर शुभ कार्य हाती घ्यावी, सर्वांनी आपल्या कुलदेवतेचा ग्रामदेवतेचा आशीर्वाद घ्यावा, सगळ्यांनी त्या मूळ ठिकाणावर म्हणजे कुलदेवतेचं जिथं आहे त्या कुलदेवतेला जाणं शक्य असेल तर कुलदेवतेला जावं, आपल्या इष्टदेवतेला जावं, ग्रामदेवतेला जावं, ग्रामदेवतेची कृपा अखंड राहावी म्हणून प्रार्थना करावी। खंडोबाचं मंदिर असेल तर खंडोबाच्या मंदिरात जावं, मारुतीच्या मंदिरात असेल मारुतीच्या मंदिरात जावं, जुनं जे मंदिर असेल त्या जुनं मंदिराच्या जवळ जावं, सीमेच्या बाहेर जाऊन थोडंसं जाऊन हे करायचं। काही ठिकाणी शमीचं जिथं झाड आहे किंवा जिथं शमी पूजन आहे त्या शमीच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करून तिथं ते नमस्कार करण्याची पूजन पद्धत आहे। आपापल्या नियमानुसार किंवा कालानुसार ज्याप्रमाणे आपल्या गावाच्या परंपरा आहेत त्याप्रमाणे हा नियम आपण करावा आणि विजय दसरा म्हणजे विजय मुहूर्त जो आहे त्या मुहूर्तावर आपण शुभ कार्य हाती घ्यावं। आपलं कार्य भगवतीच्या कृपेने अखंड कृपा सदानी प्राप्त होईल आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील। विजयादशमीच्या